हॅलो नमस्ते, वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 4 आणि आज होती चावडी महेश सरांची शाळा. तर आपल्या सगळ्याच माहिती आहे या शाळेमध्ये काय होतं ते, आणि आपल्याला अपेक्षित होतं तेच आज झालेली आहे. खूप खूप धुलाई, खूप साफसफाई आणि खूप सरांनी घेतलेली आहे शाळा काही कंटेस्टंटची. आणि सगळ्यांनाच माहिती आहे आज कुणाची शाळा होणार होती, कारण प्रेक्षक म्हणून आपण नेहमीच बघत असतो कुठल्या पॉईंटला महेश सर यांची शाळा घेणार आहेत, कोणत्या पॉईंटला सर यांना बोलणार आहेत. त्यामुळे या आठवड्यामध्ये ज्या व्यक्तींनी ज्या कंटेस्टंटनी खूप काही ड्रामा केलेला आहे, खूप काही त्यांनी बोललेलं आहे, आणि त्यांच्यावरती आज सरांनी बोछार केलेली आहे, बरसात केलेली आहे आणि खूप जोरदार त्यांची शाळा झालेली आहे. आज सुरुवातीलाच महेश सर आले आणि सुरुवातीचं त्यांचं फर्स्ट जे सेंटेन्स होतं, पहिलं वाक्य, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि या घरच्यांचं वागणं काही बदलत नाही. खरंच आहे, खूप वेळा समजावलं, खूप वेळा समजावून सांगितलं, परंतु हे कंटेस्टंट जे आहेत ते काही त्यांची खोड सोडायला तयार नाहीत. आणि जे आहे ये रे माझ्या मागल्या तेच त्यांचं सुरू आहे. आणि नंतर आपण गेलो घरामध्ये, जिथे कॅप्टनचा सल्लागार म्हणून एक नियुक्त करायचा होता, आणि अक्षय जो कॅप्टन झालेला आहे त्याचा सल्लागार कोण होणार. अर्थात सगळ्यांची नजर होती अपूर्वा नेमळेकरवरती सगळ्यांची नजर होती, कारण अक्षयची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे अपूर्वा, हे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. परंतु इथे ट्विस्ट आलेला आहे आणि अक्षयने चॉईस केलेला आहे अमृता देशमुखला त्याने सल्लागार म्हणून चॉईस केलेला आहे. कारण काय आहे, कारण हा सल्लागार हा कायम या कॅप्टनच्या बरोबर राहणार आहे. आणि अक्षयने त्याचं कारण पण खूप छान दिलेलं आहे बरं का. अक्षयने सांगितलं आहे की ती सतत पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्याच गोष्टी मला सांगत असते, आणि त्यामुळं माझी जी चॉईस आहे ती आहे अमृता देशमुख. यावरती अपूर्वाची रिॲक्शन जी होती, तिने काय सांगितलंय, आज का चौका था आज का. आणि मला अजूनही माणसांची पारख नाही असं ती समृद्धी आणि त्रिशूळला बोलतीये. आणि खरंच सगळ्या प्रेक्षकांसाठी हा एक चौकाच होता, कारण अक्षयचा सल्लागार नवीन सल्लागार आहे अमृता देशमुख. आता आपण वळूयात महेश सरांच्या शाळेकडे. तर पहिली शाळा होती अर्थात किरण माने सरांची. आणि सरांनी सांगितलं की या ज्या सीझनचे जे कंटेस्टंट आहेत ते पुढच्या सीझनला होस्ट होऊ शकतात, आणि या सीझनमधला एक कंटेस्टंट आहे तो होस्ट होऊ शकतो असा आहे. आणि सर म्हणतात किरण मानेंना की मी सगळं बघतो आणि तुम्ही याला घेऊन बसता, याला तुमचं जे सुनावता, बाकी कोणीही तुमचं ऐकत नाही असं सर त्याला म्हणतात. आणि किरण मानेंवरती सर बराचसा वेळ जो आहे त्यांचा देतात. जे एपिसोड आहे आजचा त्याच्यातले खूप सारे मिनिटं जे आहेत ते किरण मानेंबरोबरच सर बोललेले आहेत, त्यांनाच सुनावलेलं आहे. आणि सर म्हणतात की मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला, आणि मी काय बोलतो, मी काय म्हणतो हे मला कळत नाही का, आणि मी माझी ड्युटी म्हणून येतो इथे, कुणालाही प्लीज करायला येत नाही असं महेश सरांनी किरण मानेंना चांगलं जोरात समजावलेलं आहे. आणि किरण माने, तुमच्या इतकंच मी अपूर्वा नेमळेकरला सुद्धा बोलतो, आणि तुम्हाला असं वाटतं का मी फक्त तुम्हालाच बोलतो. यावरती किरण माने वेगळाच स्टँड आपल्याला घेताना दिसले आहेत. ते म्हणतात की जे बाकीचे कंटेस्टंट आहेत ते मला सारखे बोलत असतात आणि म्हणतात की महेश मांजरेकरांनी तुमचा जोकर करून टाकलाय वगैरे. परंतु आपण असं वाक्य आतापर्यंतच्या एपिसोड्समध्ये कुठेही कुणाच्याही तोंडातनं ऐकलेलं नाहीये, परंतु माने असं सांगतायत सरांना, आणि सर त्याच्यावरती सांगतात त्यांना की इकडे सगळेजण फालतू नाहीयेत, आणि इथे लोक हप्ता भरायसाठी माझ्याकडे रोल मागायला येतात वगैरे असं तुम्ही जे बोलता, मी रोल फेकायला आलो आहे का, आणि तुम्ही प्रत्येक जणाची लायकी काढता, कोण बोलतं की मी रोल फेकतो म्हणून असं त्याला विचारतात सर, कोण तुम्हाला बोललं की मी रोल फेकतो इथे. अशा पद्धतीने सरांनी आज खूप किरण मानेंची जी आहे ती शाळा घेतलेली आहे. आणि जय दुधाणे आणि उत्कर्षचं सुद्धा नाव मानेंनी घेतलं होतं, त्याबद्दल सुद्धा सर म्हटले की ते खूप चांगली लोक आहेत, त्यांची नावं तुम्ही का घेतलीत, आणि तुम्ही जसं घरामध्ये वागता तसंच तुम्हाला ट्रीटमेंट इथे मिळणार आहे असं सुद्धा सरांनी मानेंना सांगितलेलं आहे. आणि तू इथे इमेज क्लीन करायला आलेला आहात तुम्ही, आणि माझी इथे कुठेही पर्सनल दुश्मनी नाहीये. आणि यावरती किरण असं बोलतात सरांना की
सर माझी इमेज बाहेर काही घाण झाली होती आणि मी बाहेरून इथे इमेज क्लीन करायला आलेलो नाही असं सुद्धा सरांना ते सांगता येत आहे. आणि माझा जोकर केलेला आहे असं त्रिशूल म्हणाला असं माने सरांना सांगतात. अपूर्वा त्यांना जेव्हा जेवलाच का असं जेव्हा विचारते, तो आपण प्रसंग डिस्कस केलेला आहे की त्यावरती सुद्धा किरण माने जे आहे ते अपूर्वाला सोनत असतात. ते सुद्धा सरांनी इथे घेतलेलं आहे की तू त्रिशूलला चोमडा म्हणालेला आहेस आणि ती चांगल्या पद्धतीने तुला विचारत होती जेवलाच का वरती. आणि नंतर सर वळतात यशस्वीकडे की यशस्वी तू कुरापती काढते आणि जे माने तुला जो बोलला ना ते बरोबरच आहे आणि उगीच दिसायचं म्हणून दिसू नका असं सुद्धा यशस्वीला सरांनी सुनावलेलं आहे. आणि जेव्हा योगेशचा विषय आला की त्याने खुर्ची तोडली वगैरे, जे माने त्यांच्याबद्दल बोलले होते त्याला सरांनी प्रोत्साहित केलं असं काहीतरी बोलले सर. त्याच्यावरती सर म्हणाले की त्याला किती उचकवलं गेलं हे तू बघितलं आहेस का, की योगेशने खुर्ची फेकली तोडली पण त्याला त्या पाठीमागे किती उचकवलं गेलं होतं. आणि सर त्याला एवढं सुद्धा समजावतात किरण मानेंना की ठीक आहे तुझी विकासची मैत्री आहे, मी ते मैत्री तुला तोडायला सांगत नाहीये. इथे समृद्धी सुद्धा अक्षय आणि अपूर्वाच्या जास्त क्लोज आहे, सगळ्यांचा एक काहीतरी कम्फर्ट झोन आहे आणि तुझा सुद्धा विकास बरोबर आणि विकास तुझ्या बरोबर कम्फर्ट झोन आहे. परंतु तू त्याला जे डिपेंडंट आहे असं जे लोकांना दिसतंय ते दिसायला जे लागलंय ते चुकीचं आहे. आणि तू जे बोलतोय की लोक तुला बोलतायत सारखी, तुला जोकर म्हणालो म्हणून जे बोलताय, तर तू बॅक फुटवरती जातोयस तिकडे, तर नको जाऊ तसं. तुला जे पंचिंग बॅग तू झालेला आहेस, जसं समृद्धी आणि यशस्वी साठी तू पंचिंग बॅग झालेला आहेस, तर तू पंचिंग बॅग होऊ नकोस, तू जिथल्या तिथं उत्तर दे असं सर किरण मानेंना सल्ला देतात. आणि विकास बद्दल सुद्धा सर सांगतात की विकास जो आहे तो हवं तेव्हा अपूर्वाला वापरून घेतो, तो बाकी सगळ्या लोकांशी मिळून मिसळून बोलतो आणि त्याला बरोबर गेम समजतो. परंतु तू जो आहे किरण तो विकास बरोबरच सतत असतो, तू बाकी लोकांशी का कुणाशी बोलायला जात नाही, का त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, का मैत्री करत नाही. आणि सर अजून त्याला अजून पुढे सुनावत असतात महेश सर किरण मानेंना की इथे कोणीही माझ्यावर डिपेंडंट नाहीये आणि मी प्रत्येक ॲक्टरचा रिस्पेक्ट करतो आणि त्यांना मी कुठेही फेवर करत नाही आणि उलट तेच मला फेवर करतात असं तर सांगता. आणि बऱ्याच लोकांचं जे तू लायकी काढतोस किरण माने, अपूर्वाला कोंबडी आणि तिची 2 पिल्लं असं म्हणतोस, तर योगेशला वाघ आणि त्याची 2 पिल्लं असं म्हणतोस, तर हे तू बंद कर, सगळ्यांची लायकी काढणं तू बंद कर असं खूप सर किरण मानेंना सुनावतात. आणि बराचसा वेळ आजचा जो एपिसोडचा आहे तो किरण मानेंवरतीच सरांनी दिलेला आहे. आणि आपल्याला मागच्या एपिसोडमध्येच माहिती होतं या पूर्ण वीकमध्ये ज्या पद्धतीने किरण मानेंनी सरांबद्दल उद्गार काढले होते, किरण मानेंनी जसं सरांबद्दल काय काय बोलले होते त्याच्यावरती त्यांची ही शाळा जी होती ती फिक्स होती, ठरणारच होती, होणारच होती. नंतर सर रुचिराला सुद्धा सुनावतात की जे चपात्यावरनं जे झाला होता, चपात्यावरनं अमृता देशमुख आणि रुचिराचा जो वाद झाला होता त्याच्यावरनं सर सांगतात की खरंच रुचिरा एवढं करायची गरज नव्हती आणि हा काही वादाचा विषय नव्हता. आणि खरंच जर वादाचा विषय असेल तिथं तुम्ही बोला, परंतु फक्त फालतू मुद्द्यांवरती तुम्ही वाद घालू नका असं सर रुचिराला समजावत आहेत, सांगत आहेत. त्यानंतरची वेळ येते ती आहे अमृता धोंगडे. अमृता धोंगडेने मागच्या वीकमध्ये काय जो धिंगाणा घातलेला होता तो आपण पाहिलेला आहे. आणि सर तिला म्हटले की अक्षरशः इरिटेटिंग होता हा वीक तू, कारण तुझा जो राग होता तो कोणावरती काढत होतीस आणि तुझा काय इश्यू होता अमृता असं सरांनी तिला विचारलं. म्हणजे तेजस्विनी योगेशला आवडते, याच्यामध्ये तुला न आवडण्यासारखं काय आहे, मग तुला योगेश आवडतो का असं सरांनी तिला डायरेक्टली प्रश्न केलेला आहे. आणि तू रिझन आहेस हा ग्रुप जो आहे तो तुटण्याचा आणि तू काही क्वीन बी म्हणजे जी मधमाशीची राणी असते ती तू नाही आहेस असं पण सरांनी तिला सांगितलेलं आहे. आणि खरंच आपण पाहिलं की अमृता धोंगडेचं काही एवढा राग येण्याचं तिला कारण नव्हतं. प्रत्येकाचं गेम खेळण्याचा एक वेगळा पद्धत असते, योगेशची आणि तेजस्विनीची काहीतरी वेगळी पद्धत असेल आणि यामध्ये अमृता धोंगडेला राग येण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि आपल्याला माहितीच होतं की सर हिला सुनावणारच आहेत या गोष्टीवरती. त्यावरती अमृता धोंगडेचं असं म्हणणं होतं की या दोघांचंच बोलणं चाललेलं असायचं, तिथे आम्ही तिघं जरी बसलेलो असलो तरी. त्यावरती सर सांगतात की तू निघून जायचंस ना मग तिथनं, जर तुला काही तिथं बोलायला नव्हतं तर तू निघून जायचंस, खूप सिंपल गोष्ट आहे. नंतर आहे योगेश जो आपण पाहिला की तेजस्विनीच्या मागे तो सारखा फिरत असतो
आणि तेजा तेजा असं त्याचं सारखं चाललेलं असतं. त्यावरती सर आले नंतर आणि त्यांनी सरांनी तेजस्विनीला सांगितलं का अगं तुझा हा पेट झालेला आहे. इथे खूप ॲक्च्युली खूप जणांचे इथे पपेट झालेले आहेत आणि जो योगेश आहे तो तेजस्विनीचा पेट झाला असं सरांनी सांगितलेलं आहे. आणि सरांनी योगेशला खूप पॉइंट आउट केलेलं आहे की साडी घालणार होतास ना तिला आणि तू इथं साडी नेसवायला आला आहेस का योगेश, असं सरांनी डायरेक्टली योगेशला विचारलेलं आहे. आणि योगेशला सरांनी खरंच फैलावरती घेतलेलं आहे की हे तू काय करतो आहेस, एक 7 फुटाचा माणूस फक्त त्या तेजस्विनीच्या मागे फिरताना आम्हाला दिसतोय असं सरांनी सांगितलेलं आहे. खरंच आहे ते की योगेश बाकी गेम सोडून हेच गोष्टी इथे करत आहे. यावरती तेजस्विनीचं म्हणणं असं होतं की सर मी त्याला सांगितलेलं आहे तसं, पण तो म्हणतो की मी माझा गेम खेळतोय आणि त्यावरती मी त्याला काय सांगणार, मी बऱ्याच वेळा त्याला सांगून पाहिलेलं आहे. आणि त्याला योगेशला आता कम्फर्टेबल वाटतं माझ्याशी बोलणं, कारण मी त्याचं सगळं ऐकून घेते त्यामुळे त्याला कम्फर्टेबल वाटतं. त्यावेळेस सर तिला म्हणतात की अगं तो तुझ्यावरती लट्टू आहे आणि हा वेगळाच अँगल आपल्या समोर आलेला आहे, कारण मागच्या पूर्ण वीकमध्ये आपण यांच्या मैत्रीबद्दल बोललेलो आहोत आणि आज महेश सरांनी सुद्धा तो पॉईंट जो आहे तो लक्षात आणून दिलेला आहे आणि त्यावरती सर योगेशला बोललेले आहेत. कारण फक्त या गोष्टीसाठी आपण या बिग बॉसच्या घरामध्ये आलेलो नाही आहेत, तर गेम खेळण्यासाठी आलेलो आहोत, जिंकण्यासाठी आलेलो आहोत. समृद्धीला सर म्हणतात की तू आठवडाभर युजलेस होतीस, म्हणजे तू कुठेच दिसली नाही, फक्त अपूर्वा कशी चांगली एवढंच आम्ही ऐकलं तुझ्या तोंडून. आणि ज्या ग्रुपमध्ये आपण खेळतो ना टास्क, त्या ग्रुप बरोबर ती लॉयल्टी ठेवा रे असं सरांनी सांगितलेलं आहे. त्रिशूल तू जो म्हटलास की मला टाळ्या सुद्धा वाजवू वाटत नाहीत, कारण तू त्या वेगळ्या ग्रुपमध्ये होता आणि तुला त्यांच्याबद्दल टाळ्या सुद्धा वाजवायच्या वाटत नाही, तर ही काय लॉयल्टी आहे. समृद्धी सुद्धा आय मिस यू, लगेच तिकडनं गेम संपला की तू येऊन आय मिस यू म्हणतेस आणि त्यांनी हरावं म्हणून तुम्ही खेळत होताच का असं त्रिशूलला सरांनी प्रश्न केलेला आहे. त्यावरती बरंच एक्सप्लेनेशन त्या दोघांनीही दिलेलं आहे, परंतु ते दोघे जे आहेत त्या टास्कमध्ये या टीमच्या बाजूने जरी खेळले तरी त्यांची लॉयल्टी मात्र या टीमबद्दल नव्हती, हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे. त्रिशूळला सर म्हणाले की त्रिशूळ तू सुद्धा समृद्धी दिसत नाही आहेस, तर तू सुद्धा कुठेच दिसत नाही आणि त्रिशूळचे जे आहेत वेताळ बदलतात. विक्रम त्रिशूळ आहे परंतु त्याचे वेताळ जे आहे ते बदलत राहतात असं सरांनी म्हटलेलं आहे. आणि अमृता धोंगडेला सरांनी एक सल्ला दिलेला आहे की तुला जर कोणी इग्नोर करत असेल तू तिथनं उठून जा, निघून जा, परंतु तुझा जो आवाज आहे तो कमी कर आणि हे तुझ्यासाठी नाही तर आमच्यासाठी, प्रेक्षकांसाठी आम्ही सांगतो आहोत असं सरांनी तिला सांगितलेलं आहे. रोहित शिंदे हा एक बॅलन्स आपल्याला व्यक्तिमत्व इथे दिसतं आणि त्याचं सरांनी कौतुक केलेलं आहे. रोहितचा गेम सरांना आवडलेला आहे, परंतु रोहितने जे विकास बद्दल जे केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा सरांनी त्याला बोलायला हवं होतं की विकासने त्याला जिंकून दिलं होतं, परंतु रोहितने मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. मे बी उद्याच्या एपिसोडमध्ये सर रोहितला अशा गोष्टी काहीतरी बोलतील असं वाटतंय. यशश्री तू चांगली खेळतेस, तू दिसतेस, परंतु ते प्रत्येक गोष्टीबद्दल आपलं ओपिनियन असायलाच पाहिजे असं नाहीये आणि कुरापती काढणं बंद कर असं त्यांनी यशस्वीला सांगितले आहे. अमृता धोंगडे नॉयसी आहे असं सरांनी सांगितलेलं आहे. आणि अमृता देशमुख डबल गेम म्हटलेला आहे. आणि सरांनी जो टास्क जो होता जो आपण बघितला मॉलचा टास्क जो होता त्या टास्क बद्दल सुद्धा सर बोलले, परंतु त्याआधी अमृता देशमुख जे आहे ती जी कन्फ्यूज तिचं जे आहे त्याबद्दल सर बोलले की कुठल्या ग्रुपमध्ये खेळायचं, ए मध्ये खेळायचं की बी मध्ये, आणि तू जा ना, तुला ज्या ग्रुपमध्ये जायचं, तू कशाला उगीच त्यांच्यावरती मीठ सोडतेस असं त्यांनी अमृता देशमुखला विचारलेलं आहे. आणि प्रसादला सर म्हणले की सुंदर सपना टूट गया हे गाणं त्यांनी त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. इस प्यार को मैं क्या नाम दूं असंही म्हटलेलं आहे. आणि अमृता देशमुख ही जी कॅट आहे जी डोळे मिटून दूध पिते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अमृता देशमुखचा स्टँड तुम्ही बघा, इथे तिचा स्टँड असा होता की अक्षय माझा बडी आहे आणि प्रसादचं पण माझं रिलेशन जे आहे ते बऱ्याच गोष्टी आम्ही इंटेन्सली बोलतो, परंतु अक्षय जो आहे तो खूप चांगला फ्रेंड आहे, त्याच्याबद्दल मी काही डिस्कस करू शकते त्याच्याबरोबर आणि मला याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही असं अमृता देशमुखचं म्हणणं आहे. आणि अक्षय बडी आहे बरं का. आणि महेश सर अमृता देशमुखला म्हणतात की भाजी निवडता असं ते मी त्या एपिसोडला नाव दिलेलं आहे, सीझन ऑफ लव असं त्या सरांनी नाव दिलेलं आहे. नंतर सर आले टास्क वरती की टास्क मध्ये जी प्रसादची टीम होती, विकासची जी टीम होती
ती सरांना विनिंग टीम वाटली, कारण जे जोकरचा जो राऊंड होता सरांनी क्लिअर कट सांगितलं की त्या जोकरच्या ज्या राऊंडमध्ये कम्प्लिटली जी ही विकासची टीम होती ती आपल्याला दिसत होतं की विनिंग टीम आहे, तरीसुद्धा अमृता देशमुखने अक्षयच्या टीमला विन केलेलं आहे. म्हणजे 90-10 असं काहीतरी प्रपोर्शन त्याचं होतं की फर्स्ट जो राऊंड होता त्याच्यामध्ये पण तू जर अक्षयला जिंकवलं असतं तरी चाललं असतं, आणि थर्ड जो राऊंड होता त्याच्यामध्ये अक्षयची टीम बेटरच होती. परंतु जो सेकंड राऊंड होता जो जोकरचा खूप छान विकासने केला होता. अक्षरशः तो जोकर जो आहे कोंबडे हातात घेऊन नाचत होता, आणि तो जो विकासचा जो राऊंड होता तो विकासचाच होता आणि त्यानेच तो जिंकायला पाहिजे होता. आणि अमृता देशमुखने जी कारणं दिली ती अक्षरशः चुकीची होती आणि खूप अनफेअर गेम झाला. याच्यावरती अमृता देशमुखला खरं तर सरांनी अजून थोड्या मोठ्या आवाजात सुनवायला पाहिजे होतं, परंतु सरांनी खूप लाईटली घेतलं इथे आणि तिला खूप वेगळ्या पद्धतीने सरांनी समजावलं. जसं की आपण मेघा च्या बाबतीत पण पाहिलं की सरांनी मेघाला सुद्धा खूप जास्त खडसावलं नव्हतं, त्याच पद्धतीने अमृता देशमुखला सुद्धा खूप सॉफ्टली सरांनी समजावलं आहे. आणि जसं किरण मानेंना त्यांनी फैलावरती घेतलं तसं अमृताच्या बाबतीत झालेलं नाहीये. आणि टास्कमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की जो त्रिशूल होता तो मी तुम्हाला सांगितलं की राजस्थानी लुकमध्ये होता, तर यांनी आज सांगितलं की तो फार्मर होता. तर ते त्यांनी बोलले म्हणून कळालं की तो फार्मर होता. ॲक्च्युली तो दिसताना मला तरी राजस्थानी लुकमध्ये दिसत होता. आणि जेव्हा कस्टमरला तुमचा मॉडेलच कळत नाही तेव्हा ती टीम कशी काय विन होऊ शकते हा मोठा प्रश्न आहे. आणि मध्येच ब्रेकमध्ये अमृता देशमुख आणि रुचिराचं परत जुंपलेलं आहे तिथे, कारण रुचिरा तिला एक टॉन्ट मारते की आता तुला कळेल की संचालक असल्यावरती कसं होतं वगैरे, आणि त्यावरती अमृता देशमुख खूप ओव्हर रिॲक्ट झालेली आहे. दोघींचं जुंपलेलं आहे ॲज युजल. त्यानंतर सर प्रश्न विचारतात का इथे व्यायाम कोण करतो. व्यायाम जो योगेश व्यायाम करतो, आणि सर विचारतात की तू व्यायाम झाल्यानंतर काही कामं तुझी दुसऱ्यांना सांगतो का, तर तो म्हणतो की नाही. त्यावरती अमृता धोंगडे हसते आणि सर ती सांगते की जर तेजस्विनीची जर काही कामं करायची असली तर तो आमच्याकडनं म्हणजे बहिणींकडनं करून घेतो, यशश्री आणि अमृता धोंगडेकडनं. आणि तेजस्विनी म्हणते की मी त्याला म्हणत असते तू लहान आहेस वगैरे. आणि नंतर येते समृद्धीवरती सर येतात की तू त्यांनाच विचार ना की त्यांचं काय चालू आहे वगैरे, कारण समृद्धी म्हणाली होती की योगेशच्या साईडने काहीतरी आहे तेजस्विनीबद्दल, आणि अपूर्वा म्हणते की तो लहान आहे वगैरे. तो प्रसंग सर तिथे सांगतात आणि सर क्लिअर करतात की प्रियंका चोपडा सुद्धा त्याच्या नवऱ्यापेक्षा मोठी आहे अँड नथिंग रॉंग इन दॅट, असं सर क्लिअर करतात. त्यामुळं तेजस्विनी आणि योगेशमध्ये जर काय असेल तर त्याच्यामध्ये काही रॉंग नाही आहे. एज इज नॉट द प्रॉब्लेम असं त्याचा अर्थ होतो. आणि सर जाता जाता योगेशला सल्ला देतात की योगेश 24/7 फ्लर्टिंग इज नॉट गुड. इथे तू फ्लर्टिंग करायला आलेलं नाहीये, आणि थोडंसं अमृता धोंगडेला सुद्धा अटेन्शन दे असा सल्ला योगेशला देतात सर. रुचिराला सर म्हणतात हुस्कर रॉकेट. अपूर्वा स्मार्ट प्लेयर आणि यशश्री बरी खेळते असं सरांनी सांगितलेलं आहे. आणि सेफचा आजचा जो कंटेस्टंट सेफ आहे तो सरांनी सांगितला की कॉंग्रॅच्युलेशन टू अमृता देशमुख फॉर प्रसाद जवादे इज सेफ. म्हणजे प्रसाद जवादे सेफ आहे, परंतु कॉंग्रॅच्युलेशन जे आहे ते अमृता देशमुखला दिलेलं आहे. तर अशी सरांची जी बोलण्याची जी स्टाईल आहे, मध्ये मध्ये खूप छान जोक करतात सर, गंमत आणतात कार्यक्रमाला, आणि हीच सरांची स्टाईल लोकांना आवडते. आणि होस्ट म्हणूनच सर सगळीकडे आपले लोकप्रिय जे झालेले आहेत बिग बॉसचे ते त्यांच्या या स्टाईलमुळेच झालेले आहेत. प्रसाद जवादेला सर सांगतात की तू शॉर्ट फ्यूज आहेस, आणि जेव्हा तू दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा 1 to 10 मोजत जा, कारण तू काय म्हणतोस हे बऱ्याच वेळा कळतच नाही. आणि खरंच प्रसाद खूप चांगला प्लेयर आहे, चांगला कंटेस्टंट आहे, परंतु तो त्याचं कन्फ्युजन काय आहे ते समजत नाही. तो काय बोलतो हे लोकांपर्यंत पोहोचत नाही, कंटेस्टंटपर्यंत पोहोचत नाही. तर प्रसाद हा सल्ला तू नक्कीच सरांचा घे आणि तो अंमलात आण. तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे. सर्फ एक्सेल की धुलाई म्हणता येईल याला, की खूप धुलाई आज झालेली आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल की कुठला कंटेस्टंट जो आहे तो घराच्या बाहेर जाणार आहे. मे बी त्रिशूल असू शकेल किंवा विकास सुद्धा असू शकेल. तर असंच आपण उद्याचा एपिसोड छान एन्जॉय करूयात. आणि आपल्या या गप्पा गोष्टींसाठी, आपल्या या चर्चेसाठी, आपल्या या नवीन अपडेटसाठी आपल्या या फिल्मी दर्पणला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार, धन्यवाद आणि बाय बाय.